तुम्हाला माहिती आहे का, काही कंपन्या इतक्या मजबूत आहेत की त्या शेअर मार्केटमधून बाहेर निघणं अशक्यच आहे. हे कसं शक्य होतं? तर हे होतं त्या कंपन्यांच्या मोठमुळे. आता मोठ म्हणजे काय, की अशा काही गुणधर्म की ज्याच्यामुळे ती कंपनी त्यांच्या इतर कॉम्पिटिटर पेक्षा वेगळं काहीतरी करते आणि ज्याचा फायदा त्यांना होतो. मग मोठ असलेल्या कंपन्या कशा ओळखायच्या? ब्रँड पॉवर. आता ग्राहकांचा या कंपन्यांवर इतका विश्वास असतो की या कंपन्यांनी कोणतंही नवीन सेवा किंवा प्रॉडक्ट लॉन्च केलं तरी ते लोक जे आहे ते विश्वासाने ती सेवा वापरतात किंवा ते प्रॉडक्ट घेतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स. इनोव्हेशन आणि पेटंट. काही कंपन्या असे काही इनोव्हेशन घेऊन येतात की जिथे दुसऱ्या कंपन्यांना प्रवेश करणं अशक्यच होऊन जातं. उदाहरण घ्यायचं झालं तर रिलायन्स जिओ यांनी भारतामध्ये जे आहे ते स्वस्त इंटरनेट दिलं आणि त्यांचं जे आहे विस्तार लवकर वाढवला. स्केल आणि वितरण नेटवर्क. या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या मजबूत ट्रान्सपोर्टेशनमुळे जे आहेत आणि त्यांची सेवा लवकरात लवकर पुरवण्यामुळे मार्केटमध्ये कब्जा करतात. उदाहरण डीमार्टचं. डीमार्टने भारतामध्ये भरपूर ठिकाणी जे आहेत त्यांचे ऑपरेशन चालू केले आणि ते लवकर माल पुरवतात. याच्यामुळेच ते इतर सुपर मार्केटपेक्षा वेगळे झालेले आहे. जर आपल्याला भविष्यात जास्त परतावा देणारी कंपनी शोधायची असेल, पण त्याच्यामध्ये जर आपल्याला रिस्क कमी हवी असेल आणि रिटर्न जास्त हवे असतील, तर त्या कंपनीमध्ये मोठ असणारे गुणधर्म आहेत का हे पाहणं गरजेचं आहे.